प्रीत जडमी हृदयी भाग 4. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या तिच्या पीसीवर तिचं राहिलेलं काम करत असते. तेवढ्यात तिला HR मॅमचा फोन येतो. तिने थोडा मनात विचार केला आणि मग फोन रिसीव्ह केला. गुड मॉर्निंग मॅम. तिने थोडं अडखळतच साक्षी मॅमला मॉर्निंग विश केलं. मी तुला आत्ताच एक फाईल मेल केली आहे. ती एकदा ओपन करून त्याचे डिटेल्स एकदा तुषार सरांकडे जाऊन चेक करून घे. आणि आणखी एक, कालसारखं आज पण मनाचा शहाणपणा मला आता इथे नकोय. प्लीज. साक्षीने रागातच फोन ठेवून दिला आणि फोन ठेवताच तिच्या डोळ्यात कशाचे तरी प्लॅनिंग सुरू झालं. इकडे काव्याने तिचं पेंडिंग राहिलेलं काम पूर्ण केलं आणि ती साक्षीने दिलेली फाईल ओपन करून पाहू लागली. कशाच्या तरी डिटेल्स दिल्या होत्या त्या तिने तुषार सरांना दाखवण्याचा निर्णय घेतला. तिने तसाच तिचा पीसी ऑन ठेवून तुषार सरांच्या केबिनकडे जायला निघाली. मात्र तिला त्याच्या केबिनकडे जायचं म्हणजे तिला थोडं टेन्शन आलं होतं. ती पहिल्यांदाच त्याच्या केबिनकडे जात होती. तो त्याच्या केबिनमध्ये मस्त आरामात खुर्चीला टेकून फोनवर बोलत बसला होता. केबिनचा दरवाजा अर्धवट उघडा होता. "यस, शुअर मिस्टर मेहता, व्हाय नॉट? आय विल लेट यू नो सून. आय प्रॉमिस. आय विल कम देअर मायसेल्फ अँड मेक द डील." तिच्या कानावर त्याचा आवाज ऐकायला आला. ती तिथेच थांबली. तिची पुढे जायची डेअरिंग होत नव्हती. भीतीनेच तिचे पाय जड पडले होते. तिच्या ओठाला कोरड पडली असल्यामुळे "मे आय कम इन सर" म्हणायलाही जीभ हालत नव्हती. तिने डोअरवर टॅप-टॅप केलं. एव्हाना त्याचा फोनवरती बोलणं संपलं होतं. खुर्चीसोबतच मागे आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. दरवाजात ती उभी होती. चेहऱ्यावर थोडेसे गंभीर एक्सप्रेशन्स दिसत होते. त्याने डोळ्यांनीच खुणून "कम इन" असा इशारा केला. तसं ती तिची ओढणी सावरतच 2 पावलं आत गेली. "काय काम आहे?" त्याचा कठोर आवाज ऐकू येताच तिने त्याच्या टेबलावरील लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट केला आणि फाईल त्याच्यासमोर ओपन करून ती एक-एक पॉइंट्सची डिटेल्स त्याच्याकडून अपडेट करून घेत होती. तो खुर्चीवर बसला होता आणि ती त्याच्या साईडला उभं राहून तिचं काम करत होती. अधूनमधून टाईप करताना तिचा दुपट्टा तिच्या खांद्यावरून ओसरत होता. पण तिचे दोन्ही हात टायपिंगमध्ये गोंधळले असल्यामुळे तिला तो पुन्हा अंगावर कव्हर करणं जमत नव्हतं. हा तिचा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे तिला त्याच्यासमोर थोडं अवहेलल्यासारखं होत होतं. आणि तिचा हा सर्व गोंधळ तो मात्र अगदी जवळून पाहत होता. तिचे गोरे गोरे गाल, गोरी मान, काळेभोर केस आणि तिचे दाट ब्राऊन आयब्रोज आणि हलकेसे गुलाबी ओठ त्याला स्पष्ट दिसत होते. शिवाय दुपट्टा ओसरत असल्यामुळे तिचे कॉलरबोनही त्याला स्पष्ट दिसत होते. तो अगदी मंत्रमुग्ध होऊन तिला पाहत होता. आजपर्यंत त्याच्याजवळ हजारो मुली काही ना काही बहाणा करून लाईन मारून निघायच्या, पण ही मात्र त्या सगळ्यांपेक्षा त्याला वेगळी वाटली. आपण आजपर्यंत जिचा शोध घेत होतो ती हीच आहे का? तो विचार करू लागला. एका क्षणासाठी का होईना, पण ती समोर असताना तो पूर्ण ब्लँक झाला होता. कुठली मीटिंग आणि कुठली डील आता सध्या त्याला आठवत नव्हती. डन. तिचा आवाज त्याच्या कानावर पडला. कुठल्यातरी खूप मोठ्या तंद्रीतून बाहेर आल्यासारखं त्यानं बिहेव केला आणि त्याच्यातील हिटलर पुन्हा जागा झाला. ओके, लिहू ना. तो टेबलावरील टॉय हातात गोल फिरवत बोलला. तिने ती फाईल पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून घेतली आणि तेथून निघून जायला दरवाजाजवळ गेली. तोच मागून त्याचा पुन्हा आवाज आला. "मिस काव्या." आवाज ऐकून ती जागीच थांबली. आता आणखी काय राहिलं? मनात विचार करतच तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. "यू गिव्ह अ ग्रेट प्रेझेंटेशन येस्टरडे. आय नीड टॅलेंटेड एम्प्लॉईज लाईक यू." तो तिच्या नजरेत नजर मिळवून बोलत होता. तिच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आणि आश्चर्य असे मिश्र भाव होते. आश्चर्य याच गोष्टीचं वाटत होतं की कधीच कुणाची तारीफ न करणारा सीओ आज तिची तारीफ करत होता आणि अशा सीओने तारीफ करणं तिच्यासाठी प्रेरणादायी होतं. पण तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. कारण तिने आजपर्यंत त्याला फक्त वॉर्न करताना पाहिलं होतं. तिने त्याला पटकन थँक यू म्हटलं आणि लवकर तिथून काढता पाय घेतला. कारण आता जास्त वेळ तुषार सरसोबत डोळ्यात डोळे घालून बोलत राहणं तिला कठीण वाटत होतं. इकडे साक्षी काव्याला कटवायच्या मार्गावर होती. ट्रिंग ट्रिंग. साक्षीचा फोन वाजला. तिने तो कानाला लावला. व्हॉट? हाऊ इज इट पॉसिबल? मी असताना तिला तिकडे बोलवण्याची गरजच काय होती? ओह, गॉट इट. तिने एकदा का सेमिनार दिला या तुषारने तर तिला डोक्यावरच चढवलेलं दिसतंय.
ती तावातावातच त्याच्याशी फोनवर बोलत होती, कारण परवाच्याच दिवशी तुषार सरांशी मिस्टर मेहतासोबत डील मीटिंग होणार होती. आतापर्यंत मीटिंगची सर्व पीपीटी फाईल साक्षी मॅम तयार करत होती, पण आज पहिल्यांदा तो हक्क मिस काव्या जोशीला मिळाला होता, कारण त्याला तिचं काम एचआर पेक्षा जास्त आवडलं होतं. मग आता काय करायचं आपण? पलीकडून आवाज आला. काही वेळ त्या व्यक्तीसोबत फोनवर बोलून तिने फोन कट केला. आज रात्री काव्य झोपली नव्हती. परवाचं प्रेझेंटेशन उत्तम कसं देता येईल याची तिला चिंता वाटत होती. खूप वेळ विचार करून झाल्यानंतर तिने तिचा लॅपटॉप ओपन केला. आज काव्या नेहमीच्या टायमिंगलाच ऑफिसमध्ये पोहोचते. सीओ सर सोबत मिस्टर मेहताच्या कंपनीत डीलसाठी जायला फक्त आजचा दिवस बाकी होता आणि आज तिला तिचं प्रेझेंटेशन कंप्लीट करायचं होतं. पण तिला आज ऑफिसमध्ये एक वेगळाच क्लू मिळत होता, जो तो आपापल्या कामात बिझी असतो. रोज गुड मॉर्निंग काव्य म्हणून विश करणारी तिची मैत्रीण नेहा पण आज जास्त बिझी दिसत होती. आज काय आहे? ती मनात विचार करते. शेवटी न राहून ती शेजारील पीसीवर काम करत असलेल्या नेहाशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न करते. नेहा, ती थोड्या हळू आवाजातच तिला हाक मारते. अरे काव्या, कधी आलीस? ती मात्र पेसीवरच नजर ठेवून बोलत असते. ते जाऊ दे, पण आज सगळे शांत शांत का दिसत आहे? ती इकडे तिकडे नजर रोखत तिला विचारते. अगं, आज आपल्या ऑफिसमध्ये चौकशी अधिकारी आलेत. माहित नाही नक्की काय कारण आहे, पण आज सकाळपासून एचआर मॅम, एमडी मॅम, तुषार सर धावपळीत आहेत ग. ती काव्याशी बोलून पुन्हा तिचं काम करायला लागते. चौकशी अधिकारी आणि आज तर अचानक? काही झालं असेल का? तुषार सर धावपळ करताना दिसत आहेत. तिच्या डोक्यात क्षणभरासाठी विचार आला, पण नंतर जाऊ दे, असेल काहीतरी. मी पहिलं माझं काम कंप्लीट करते, नाहीतर माझ्यावरच खापर फुटेल त्या हिटलरचं, सीओचं. मनातच स्वतःशी पुटपुटत ती पुन्हा कामात व्यस्त होते. ओ गॉड! हे स्क्रीनवरून रिमूव्ह का होत नाही? काहीही करून मला ही फाईल हाईड करून ठेवली पाहिजे. हे कोणाच्याही नजरेत येता कामा नये. खूपच दगदग करून तिने एका फोल्डरवरची मोस्ट एम्प्लॉईज डेटा कॉन्फिडेन्शियल नाव असलेली फाईल डिलीट केली आणि एक मिश्किल कृत्य केल्यासारखं स्माईल तिच्या चेहऱ्यावर येते. इकडे कॉन्फरन्स रूममध्ये चौकशी अधिकारी एमडी अनन्या मॅम व तुषार सर खुर्चीत बसलेले होते. एचआर साक्षी त्या तिघांचं बोलणं ऐकत तिथेच उभी होती. सर, आम्हाला तुमच्या कंपनीच्या डेटा सिस्टीममध्ये बोगस भरतीचे पुरावे सापडले आहेत आणि त्याचा ॲक्सेस तुमच्याच कंपनीतील एका नवीन एम्प्लॉई मिस काव्या जोशीच्या लॉगिन आय डीवरून ॲक्सेस झाले आहेत. तिथे चौकशी करायला आलेल्या 3 अधिकाऱ्यांपैकी एक जण म्हणाला. नो नो मिस्टर सिंग, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. खरं तर काव्याचं नाव ऐकून तो जास्त थक्क झालेला असतो, पण तरीही तो त्याचं बोलणं कंटिन्यू करतो. तुम्ही ज्या मुलीबद्दल बोलत आहात, ती फक्त एक पीए नाही. सध्या तिला जॉइन होऊन 15 दिवस झाले आहेत आणि तसेही जोपर्यंत मी या कंपनीमध्ये सीईओ पदावर आहे, तोपर्यंत कोणाकडूनही असले कृत्य मी होऊ देणार नाही आणि कोणी केलं असेल तर त्याची खैर नाही. तुषारच्या तोंडून हे शब्द ऐकताच साक्षी थोडी घाबरली, पण तिला आता तिच्या नोकरीची चिंता नव्हती. तिचं फक्त एकच टार्गेट होतं की काहीही करून काव्याला ऑफिसमधून कटवायचं. सर, सर, सिंह सर बोलतात ते खरं आहे सर. तिच्याकडेच त्या फोल्डरचा लॉगिन ॲक्सेस आहे. मी स्वतः तिच्या पीसीवर पाहिलं. ती खरंच माझ्यापासून काहीतरी लपवत होती. चेहऱ्यावर उगीचच खोटे एक्सप्रेशन दाखवून ती नाटक करत आरोप करत होती. तुषारला खात्री होती की हे कृत्य काव्याचं नाही, पण तरीही साक्षीने तिच्यावरच आरोप केले होते, म्हणून त्याने तिला कॉन्फरन्स रूममध्ये बोलवण्याचा निर्णय घेतला. जे काही आहे ते आत्ताच बोलून क्लिअर करू, म्हणून त्याने खाली रिसेप्शनिस्ट जवळ फोन लावला. हॅलो सर, रिसेप्शनिस्ट. मिस प्रीती, प्लीज सेंड काव्या जोशी टू द कॉन्फरन्स रूम राईट नाव. आय वॉन्ट टू टॉक हर अबाउट अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅटर. पलीकडून त्याचा दरडावलेला आवाज आला. तसं काव्याला कॉन्फरन्स रूममध्ये जाण्यासाठी निरोप आला. तुषार सरांनी मला कॉन्फरन्स रूममध्ये आज का बोलावलं असेल? कारण मीटिंग तर उद्या आहे ना, मग आज काय काम असेल माझ्याजवळ? विचार करतच ती कॉन्फरन्स रूममध्ये गेली. आतमध्ये तुषार सर, एचआर मॅम, एमडी मॅम व ते 3 चौकशी अधिकारी तिची वाट पाहत बसले होते. तिला अचानक समोर आलेलं पाहून सगळेच तिच्याकडे एकटक बघत होते. ही हीच आहे काव्या जोशी. हिनेच केली आहे कंपनीत बोगस भरती. एचआर साक्षी तिच्याकडे बोट दाखवत बोलत होती. तिला मात्र काही समजत नव्हतं. इथं काय चालू आहे व इथे आपल्याला कशासाठी बोलवलं ते. तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाही, साक्षी मॅम.
ती अडखळत तुषार सरकडे पाहत बोलू लागते, मिस काव्या, तुम्ही या कंपनीत बोगस भरती केली आहे असं या साक्षी एचआरचं म्हणणं आहे. तुषार तेथील प्रत्येकाकडे नजर फिरवत तिला विचारत होता. बोगस भरती? आणि मी? नाही सर, मी तर इथे नवीन आहे. मला तर हे असं काही असतं हे पण आजच माहीत झालं, ती घाबरून बोलत होती. तोच, हे खोटं आहे. तू माझ्यासमोरच ती फाईल एडिट केली होतीस. साक्षी तिच्यावरच ब्लेम करत होती. सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काही केलं नाही. त्या दिवशी फक्त एक फाईल चुकीने ओपन झाली होती माझ्याकडून, पण मी ती बंद पण केली होती. प्लीज ट्रस्ट मी. ती काकुळतीला येऊन तुषारकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आवाज रडवेला होत होता. नेटकीच लागलेली नोकरी हातून जाते की काय अशी भीती तिला वाटत होती. पण तरीही त्याही अवस्थेत ती तिच्या बोलण्यावर ठाम होती. थोडा वेळ तेथे शांतता पसरली. काव्या व साक्षी दोघे पण आपापल्या म्हणण्यावर ठाम होत्या. कोणीच माघार घेत नव्हतं. दोघींचं बोलणं ऐकूनही तो शांत होता. त्याने ताबडतोब हातात फोन घेतला व IT डिपार्टमेंटला फोन केला. प्लीज सेंड टी IT हेड हिअर. आय वॉन्ट टू सी लॉग रिपोर्ट. तुषार म्हणाला. ओके सर. पलीकडून आवाज आला. थोड्याच वेळात IT हेड कॉन्फरन्स रूममध्ये हजर झाला. तोवर काव्याचा जीव घशात आलेला असतो. मला या फाईलचा ॲक्सेस लॉग आणि IT डिटेल्स पाहिजेत तातडीने. तो स्ट्रिक्टली वॉर्न करतो. थोड्याच वेळात IT हेड लॉग दाखवतो. काव्य आणि तुषारची नजर त्या IT हेडच्या लॅपटॉपवरच असते. सर, ही फाईल तर साक्षी मॅमच्याच लॉग इन ID मधून गेल्या अनेक महिन्यांपासून ॲक्सेस होत आहे आणि ती काव्याने फाईल फक्त एकदाच ॲक्सिडेंटली ओपन केली होती, कारण त्यावेळेत फाईलमध्ये कसलेही चेंजेस झाले नाहीत. तो IT हेड म्हणाला. खरं तर त्या दिवशी साक्षीने काव्याला फाईल सेंड करून तुषार सरांकडून डिटेल्स चेक करायला लावले होते. त्याच दिवशी डिटेल्स चेक करायला तुषार सरांच्या केबिनमध्ये काव्या गेली होती. तेव्हा तिचा PC ऑन होता आणि त्याच वेळी साक्षीने कोणाच्या तरी मदतीने फाईल ओपन करून ठेवली होती. पण काव्या जेव्हा PCवर बसली तेव्हा तिला असं वाटलं की फाईल तिच्याकडून चुकून ओपन झाली, म्हणून तिने ती लगेच क्लोज करून ठेवली होती. पण आता मात्र डाव उलटाच झाला होता. साक्षीने काव्यासाठी केलेल्या खड्ड्यात आता ती स्वतःच पडली होती. तिची नोकरी तर 100% जाणार होतीच, पण आता तुषारच्या रागातून ती वाचणार नव्हती. तर मग फ्रेंड्स, कशी वाटते कथा? आवडते ना? आवडली असेल तर स्टिकर्स आणि कमेंट्स नक्की द्या. आणि अजून एक राहिलंच की जाईल का साक्षीची नोकरी? आणि साक्षी गेली तर मग HR कोण होणार? आज तर तुषारला साक्षीचा फार राग आलाय. स्वतःला कशी वाचवेल साक्षी? तुम्हाला काय वाटतं? काय होईल पुढच्या भागात? आणि आपली नायिका काव्याचं काय होणार? त्यासाठी पाहत रहा प्रीत जळली हृदयी भाग 5. आणि हो, सदरील लेखनावर फक्त आणि फक्त लेखिकेचा अधिकार आहे. त्यामुळे कथेवर कोणीही कॉपी करून कथा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर टाकण्याचा प्रयत्न करू नका. असे करण्यासाठी सक्त मनाई आहे. नाहीतर कायद्याने कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. कथेतील पात्र, घटना, प्रसंग हे सर्व काल्पनिक असून त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला